दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील प्राध्यापक उमा बिराजदार आणि रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली आणि त्यातून गोशाळा उभारली। या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या 250 ते 300 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे। यासोबतच या दोन्ही बहीण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरू केली आहे। गायीच्या गोमूत्राला किती महत्त्व आहे हे सोलापूरच्या प्राध्यापक उमा बिराजदार यांनी आपल्या कट्टावादेवी गोशाळेत सिद्ध केले आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। जय गोमाता। माझं नाव उमाबाई धोंडप्पा बिराजदार, राहणार वडकबाळ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। गाईचं महत्त्व फार आहे। आपल्या गोशाळामध्ये देशी खिलार गाई आहेत आणि त्या खिलार गाईचं गोमूत्र आम्ही पहाटे उठतो आणि पहाटे उठून गोमूत्र पकडतो आणि गोमूत्राचं फार महत्त्व आहे। माणसाच्या दृष्टिकोनातून पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि शेतीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या पूजापाठासाठी देखील गोमूत्र हे लागतोच। आज आपण कुठलंही होम हवन पूजा करायचं असेल तर गाईचं गोमूत्र मागतात आणि कोणी मेलं तर पण ते सूतक काढण्यासाठी गाईचं गोमूत्र लागतो। कुठलंही पूजा करत असताना गाईचं गोमूत्र लागतो, पण गाईचं गोमूत्र हवं आहे पण त्यांना गाई सांभाळायला नको अशी परिस्थिती आज झालेली आहे। एवढंच नाही तर तीर्थ म्हणून गोमूत्र ठेवत होतं, पण आज मंदिरात गोमूत्र मिळत नाही आहे आणि आपलं गोमय भस्म देखील मिळत नाही आहे। कुठलं म्हशीचं आणतात कशाचं आणतात काय माहीत नाही, पण पूर्वीच्या काळी देशी गाईच्या शेणापासून भस्म ठेवत होते आणि गोमूत्र ठेवत होते आणि वेगवेगळे रोग बरवत होते आणि ह्या गोमूत्राचं फार महत्त्व आहे। आता आमच्याकडं गोशाळेत येतात ते द्राक्ष बागेतदार येतात किंवा आपल्या आंब्याचे बागेतदार आणि वेगवेगळे आपलं भाजीपाला असतात ते शेतकरी आपल्याकडे येतात, गोमूत्र घेऊन जातात। त्याच्यामुळे ते जे पिकावर रोग पडलेला असतं ते पिकावरील रोग हटवण्याचं काम हे गोमूत्र करतं। त्यामुळं आम्ही गोमूत्र विकतो आमच्या गोशाळेमध्ये। शेतकऱ्यांनी आता गोमूत्र हे वापरलं पाहिजे, कारण आपलं जमीन हे नापीक झालेलं आहे रासायनिक खत वापरून। त्यामुळं आपलं जमीन सुपीक बनवायचं असेल तर सर्वांनी गोमूत्राचा वापर केला पाहिजे आणि गोमूत्रापासून आणि शेणापासून आम्ही जीवामृत तयार करतो, ते जीवामृतही शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे। कट्टावादेवी गोशाळेत द्राक्ष बागायतदार, आंब्याचे बागायतदार तसेच इतर पीक, पालेभाज्या, फळभाज्या घेतलेले शेतकरी येतात व गोमूत्र घेऊन जातात। पिकावर जे रोग आलेला असतो ते रोग हटवण्याचं काम हे गोमूत्र करतं। सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोमूत्राला चांगली मागणी आहे। सध्या शेतीसाठी लागणारं गोमूत्र 30 रुपये लिटर या दराने विक्री केला जात आहे। शेतकरी थेट गोशाळेत येऊन गोमूत्र खरेदी करतात। तसेच गोमूत्रापासून गोनाईल हे 3 in 1 रसायन असून मच्छरांचा नायट्टाच, फरशी पुसणे आणि रूम फ्रेशनर म्हणून काम करतो। या उत्पादनाला चांगलीच मागणी आहे। महिला बचत गटाच्या महिलांनाही रोजगार मिळत आहे। गायीपासून तयार केलेल्या सर्व वस्तूंची वर्षाअखेरपर्यंत 3 ते 4 लाखाची उलाढाल होत आहे। तसेच लोकांमध्ये जनजागृती होत आहे। शेतकरी गो आधारित शेतीचे महत्त्व जाणून घेत आहे। खिल्लारसारख्या गोवंशाचे संवर्धन होत आहे, अशी माहिती प्राध्यापक उमा बिराजदार यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।